वॉव! हलव्याचे दागिने तेही घरी बनवलेत. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये जर हलव्याचे दागिने बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हाय. तर आता किती वाजलेत? जवळजवळ पावणे 11 वाजलेत. आणि आपण काय करणार आहोत आता? दागिने. कशाचे दागिने? तर हे बघा, यांना पूर्ण झोप आले. आणि आता हे हो, बनवूया ना? आ? मला मदत करणार ना? बनवायचे. तर आता आम्ही दोघे मिळून आहे ना, अंशूसाठी आमच्या बोरणांसाठी ज्वेलरी बनवणार आहे आणि ती खूप छान असणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हलव्याचे दागिने बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूयात. अगदी कमी साहित्यात पण खूप छान असं म्हणजे हलव्याचे दागिने होतात. म्हणजे हे जवळजवळ माझं 300 रुपयाचं साहित्य होतं आणि त्याच्यामध्ये 1000 रुपये एवढी 1000 रुपयाची अशी ज्वेलरी त्याच्यातून बनवून झाली. तर बघूयात. तर ह्याच्यासाठी बघा, हे हलवे आहेत. ते मी विकत आणले होते. तर हे 100 रुपयाला 100 ग्रॅम या प्रमाणात मला मिळाले. त्याच्यानंतर हे आपल्याला पॅच असतात ते छोटे छोटे मिळतात. तर हे 80ला मला पॅकेट मिळालेलं आहे. 80ला मिळालेलं. ह्याच्यात आहेत किती 30-40 काहीतरी आहेत. आणि त्याच्यानंतर आहे ते रिबन, जी की म्हणजे आपल्याला हलव्याच्या दागिने हलवा आपण त्याच्यावर लावू शकतो किंवा आपल्याला जर हे करायचं नसेल, ह्याला हलवा आहे ते ओवायचा नसेल तर त्याच्यासाठी रिबन देखील ते वापरू शकतो आपण. त्याच्यानंतर आपल्याला डेकोरेशनसाठी म्हणजे एक स्टोन चेन घेतलेले आहे आणि हे मणी आहेत. त्या मण्यांची लड अशी भेटते. तर त्या लड घेतलेल्या आहेत आपल्याला. ते काय आपल्याला ह्या कमी किमतीमध्ये असतात आणि त्याच्यासाठी मेन लागतो तो सुई दोरा आणि एक गोंडा. तुम्हाला गोंडा लावायचा असेल तर गोंडा किंवा तुम्ही रिबनच्या सहाय्यानं पण डायरेक्ट असं बांधू शकता पाठीमागे. तर हे झालं एवढं सगळं साहित्य. तर आता मी ना काय केलेलं आहे, हे जे माझ्याकडं रेक्झिन होतं किंवा कॅनव्हास पेपर असतो ना, साधा कॉटन कॅनव्हास म्हणजे ब्लाऊजसाठी वगैरे वापरतात, त्याच्यावर देखील तुम्ही करू शकता. तर हे रेक्झिन आहे जे की मी उलन रंगोली मॅटसाठी वापरत होते. तर त्याच्यावरती मी केलेलं आहे. तर त्याच्यावरती पहिला ग्लूगन आणि रेक्झिन याचा वापर करून आपण छान असं बनवू शकतो. तर रेक्झिनवरती हे छान पहिला एक पॅच मी चिकटवला आणि त्याच्यानंतर अजून ग्लूगनने ग्लू लावून त्याच्यावरती एक जी ह्याची डायमंडची चेन आहे ना, ती मी त्याच्यावरती लावून घेते आता. तर ही बघा, माझ्याकडं आधी शिल्लक होती थोडीशी, तीच मी आता लावून घेते याला. आणि याच्यामुळे काय होतं म्हणजे अजून छान असं दागिना दिसतो. तर हे ना मी पहिले ह्याच्यासाठी बनवते, कशासाठी आपलं गळ्यातलं आहे ना त्याच्यासाठी हे बनवते. तर डायमंडची चेन लावून झाल्यानंतर आपल्याला ग्लूगन लावायचं आहे आणि ग्लूगन लावल्यानंतर पटकन लावून घेतल्यानंतर लगेच आपण हे हलवे आहेत ना, ते एक राऊंडमध्ये असे छान चिकटवून घ्यायचे. तर हे बघा, माझा हलवा लावून पूर्ण झालेला आहे आणि हलवा लावला की या पॅचभोवती खूप छान अशी डिझाईन तयार होते आणि ते दिसायला देखील खूप सुंदर असं दिसतं. तर जर गळ्यातला हार तुम्हाला जास्त मोठा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 2 किंवा 3 लाईन देखील हलव्याच्या घेऊ शकता. जर 3 राऊंड घेतले तर अजून देखील खूप मोठा होतो आणि त्यामुळे छान दिसतो. जर लहान मुलांना बनवायचा असेल तर तेवढाच छोटा छान वाटतो. मोठ्यांसाठी आपण जास्तीत जास्त करू शकतो. तर हे बघा, आता माझा पॅच म्हणजे पूर्ण झालेला आहे रेडी. तर हे गळ्यातला जो आपल्याला हार बनवायचा आहे ना त्याच्यासाठी हे तयार आहे आणि हे दिसायला पण खूप छान दिसतं. अशाच पद्धतीचं मला हे मी पहिलं कट करून घेते. पण याच पद्धतीनं मला अजून एक असंच बनवायचं आहे. तर ते मी बनवून घेते. तर इथं बघू शकता तुम्ही, माझे दोन्ही पण तयार झालेले आहेत आणि हे मी इथं जशी मी लाईन दाखवते त्याप्रमाणे आता खाली आपल्याला एक हार असा ओवून घ्यायचा आहे. त्या हलवा आणि जे गोल्डन मणी आहेत ना ते आपल्याला छान ओवून घ्यायचे आहेत.
तर त्याच्यासाठी आधी मी म्हणजे माप घेतलं की बाबा किती तुम्हाला किती हाईट हवी आहे त्या हारची, त्या पद्धतीने तुम्ही पहिला दोरा त्याच्यामध्ये घ्या आणि दोरा तेवढ्या अंदाजाने घेतला की कमी वगैरे नाही पडणार. कमी पडला तर प्रॉब्लेम होतो. थोडासा जास्त झाला तरी काही होणार नाही, पण कमी पडण्यापेक्षा जास्तच घ्या. आणि यासाठी वापरताना तुम्ही छोटी सुई वापरा. जी मशीनसाठी वापरताना ती सुई वापरा, कारण की मी मोठी सुई घेतलेली, म्हटलं पटकन होईल, पण त्यांना खूप गेलेच नाही त्याच्यात मणी. तर यासाठी आता मी एक छोटी सुई घेतली, मशीनची सुई, जे की त्याच्यात पटकन गोल्डन मणी जातात. तर यामध्ये मी एक हलवा आणि 2 मणी या पद्धतीने ओवून घेतलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, चेंज पण ह्याच्यामध्ये करू शकता. तर एक मणी, एक हलवा असं देखील घेऊ शकता. पण मला जरा ते कॉम्बिनेशन छान वाटलं की 2 गोल्डन मणी आणि त्यानंतर एक हलवा, त्यामुळं मी ते छान सिलेक्ट केलं. तर या पद्धतीनं मी 2 माळा आहेत ते घेतलेले आहेत ओवून. तर त्यामध्ये एक छोटी घेतलेली आहे आणि एक त्याच्यापेक्षा थोडी मोठी घेतलेली आहे. छोटी आहे ती वरती पहिले सगळ्यात वर लावलेली आहे आणि त्याच्यानंतर मोठी आहे ती खाली. या पद्धतीने आपण जे 2 पॅच बनवून घेतलेले आहेत ते आपल्याला तिथं लावून घ्यायचे आहेत. तर हे मी जशा पद्धतीने ठेवलेलं आहे ना, त्याच पद्धतीनं तुम्ही पण बनवून घेऊ शकता. आणि ह्याच्यावरती आता आपण पॅच लावून घेऊयात. तर जो आपण पॅच बनवलेला होता ना, त्याला आपण ग्लू लावून घ्यायचा सगळ्यात आधी, आणि ग्लू लावल्यानंतर त्याला आपण जे आपले दोरा आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा. तर दोरा बिलकुल निघत नाही, काही नाही, आणि छान मिक्स होतं त्याच्यात. आणि त्याच्यात जर अजून ते स्ट्रॉंग राहावं याच्यासाठी मी थोडंसं अजून रेक्झिनचा छोटा तुकडा कट केला आणि तो त्याला पाठीमागनं चिपकवला, जेणेकरून ते दोन्ही साईडनं पॅक झालं आणि जे बिलकुल निघत नाही नंतर. अशाच पद्धतीने आपण दुसरा पॅच देखील लावून घेऊयात. दोन्ही पॅच छान लावून झाल्यानंतर याला पाठीमागे तुम्ही ते आपण जे रिबन आणले त्याने देखील पॅक करून घेऊ शकता. तर आपल्याला आता बनवायची आहे जादूची कांडी, म्हणजे जे की परीची छडी. तर त्याच्यासाठी हे असं या पद्धतीनं ब्रशच्या साहाय्यानं आपण छान अशी पेपरची उरळी करून घ्यायची आणि त्यानं खूप छान अशी डिझाईन तयार होते बरं का. तर ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जेवढी हाईट हवी आहे तेवढी ठेवून तुम्ही ते छान कट करून घेऊ शकता. तर आम्हाला इथे एवढी हाईट हवी होती, त्यामुळे आम्ही एवढीच केली. आणि त्याच्यावरती आता स्टार एक काढला आणि त्या स्टारला आपण छान आता हलवे लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला तर ओरिजिनल अशी म्हणजे हलव्याची छडी बनवायची आहे, त्यामुळे त्याला लुक पण छान येतो. तर या स्टारमध्ये तुम्ही एक छोटासा असा आतमध्ये आहे ना स्टारला जो आपला चमकीवाला पेपर असतो तो देखील लावला, तर त्यामुळे आणखी वेगळा लुक छान येतोय. तर हे बघा, या पद्धतीनं हलवा लावल्यानंतर इतकं छान दिसत होतं. आणि याला आपण ग्लूच्या साहाय्यानं आपण छान याला चिकटवून घेऊयात. आणि मध्ये एक छान एक पॅच लावून घेतला. तर हे बाजूबंद बनवलेले आहेत. तर बाजूबंद देखील याच पद्धतीनं बनवलेले आहेत. मध्ये एक पॅच लावला, त्याच्यानंतर डायमंड चेन आणि त्याच्यानंतर हलवे, आणि ते हलवेवरती लावल्यानंतर जे आपण रिबन लावलेले आहे आणि त्याच्यावरती ग्लूच्या साहाय्यानं पॅच लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडेसे रिबनवरती हलवे. तर या बांगड्या देखील आम्ही छान बनवलेल्या होत्या आणि त्या कशा बनवायच्या हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, माझ्याकडे 2 म्हणजे काचेच्या बांगड्या होत्या. आपल्याकडे छोट्या बाळांच्या असतातच, तर तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही असल्या तरी चालतील. तर त्या काचेच्या बांगड्या आहेत ना, त्या छान 2 एकत्र करून घ्यायच्या आणि आपला जो चिकटपट्टी असते त्यानं आधी हे चिकटपट्टी असते ना त्यानं पॅक करून घ्यायची. चिकटपट्टीनं पॅक केल्यानंतर मध्ये ते छान त्याला एक कट मारून घ्यायचा.
आणि कट मारला की दोन्ही साईडला वेगवेगळ्या चिकटे तयार होतोय. तर तो आहे दोन्ही साईडचा तो ज्या प्रत्येक ठिकाणी पॅक करून घ्यायचा आणि थोडंसं कट करून थोडंसं जे राहील ते छान पॅक करून घ्यायचं, जेणेकरून बांगड्या निघणार नाहीत आणि एकमेकांमध्ये छान अटॅच होतील. जर ग्लूगननं देखील तुम्ही करू शकता ग्लू लावून. जर ग्लूने होत नसेल तर ही पण एक छान ट्रिक आहे बरं का. ती तुम्ही नक्कीच वापरून तुम्हाला हव्या तशा बांगड्या बनवू शकता. आणि याच्यावरती छान तुम्ही हलवा लावून घ्या आणि अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही छान हलव्याच्या बांगड्या बनवू शकता. तर हे बनवलेलं आहे पैंजण. तर पैंजण सिम्पली तुम्ही फक्त सुई धाग्यामध्ये हलवा ओवून छान बनवू शकता. तर यासाठी काही नाही जास्त, ह्याच्यासाठी जाड दोरा वापरला तर आणखी छान होईल. तर जो आपण गळ्यातला हार बनवलेला होता, तर त्याला हे बघा मी थोडंसं काम बाकी होतं, तर त्याला पाठीमागे रिबन लावली आणि रिबनवरती छान हलवा लावून घेतला आणि तर ते तुम्ही पाठीमागे म्हणजे असं गाठ वगैरे मारून देखील गळ्यामध्ये घालू शकता. नाहीतर याला तुम्ही गोंडा देखील लावू शकता. तर हा हार असा तयार झालेला आहे आणि दिसायला तर खूप छान दिसतो. तर आता याच्यानंतर बनवायचा आहे तो हेअर बेल्ट. तर हेअर बेल्ट म्हणजे सेम आपण जसं ह्याच्यासाठी बाजूबंदसाठी वगैरे बनवलेलं आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी तो मध्ये पॅच लावून डायमंड चेन लावायची आणि चेनला पण नंतर पुढे हलवा लावून त्याला आपल्याकडे जर ह्याचा बेल्ट असणार आहे, तर त्याचा बेस असेल म्हणजे बेल्ट असेल, प्लेन बेल्ट असेल ना, तर त्याच्यावरती हे छान चिपकतं. तर आम्ही पण या पद्धतीनेच लावलेला आहे. तो पॅच त्याच्यावरती लावून मग छान त्या बेल्टला हलवा लावून घेतला आणि एक एक करत छान प्रत्येक ठिकाणी हलवा लावून घ्यायचा आणि हा बेल्ट दिसायला देखील खूप सुंदर दिसतो. आणि बेल्टचा हा फायनल लूक झालेला आहे, जो की खूप सुंदर दिसत होता. आणि हा आहे आपल्या दागिन्यांचा फायनल लूक, जो की इतका सुंदर दिसत होता. त्याच्यामध्ये पैंजण, बांगड्या, जादूची कांडी, बेल्ट, नंतर रिंग देखील छान बनवलेली होती आणि गळ्यातला माळ आणि बाजूबंद. तर रिंग देखील कशी बनवायची, तर आपल्याला रिंगचा बेस भेटतो, त्यावरती छान हलवा वगैरे लावून बनवायची. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज एकदा लाईक, कमेंट आणि तुमच्या छान मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.